हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पावसाळी रानभाजी डेडराची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर अशा प्रकारे डेडराच्या भाजीची पानं आपण बारीक कापून घेतलेली आहेत, ती आपण उकडवून घेणार आहोत। तर भाजी उकडल्यानंतर ती अशा प्रकारे थंड करून मी चाळणीमध्ये गाळण्यासाठी ठेवली होती। त्यानंतर ती अशा प्रकारे पाणी पूर्ण निथळवून घ्यायचे आहे। त्यातलं पूर्ण पाणी आपण काढून टाकून द्यायचं आहे। उरलेल्या सगळ्या भाजीतलं आपण पाणी काढून घेऊयात। त्यानंतर आपण ती फोडणीला देऊयात। तर त्यासाठी मी कढई मिडियम फ्लेमवरती तापत ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण तेल ओतून घेऊया। तेल चांगलं तापू देऊयात। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले लसूण टाकूयात। लसूण चांगले लाल होऊ देऊयात। लसूण लाल झालेला आहे। आता आपण बारीक चिरून घेतलेले कांदे टाकूयात। तर मी इथे 4 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत, ते संपूर्ण याच्यामध्ये टाकून ते सुद्धा फ्राय करून घेऊयात। तर कांदा फ्राय करून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकूयात। तर आता आपण त्याच्यामध्ये पाव चम्मच हळद टाकूयात। तर आता आपण त्याच्यामध्ये तिखट टाकूयात। तर मी इथे 2 ते 3 चम्मच तिखट वापरलेला आहे। तुम्ही तिखटाऐवजी हिरव्या मिरच्यांचा सुद्धा वापर करू शकता। तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्यानुसार ठेवू शकता। मसाले टाकून झाल्यानंतर आपण ते तेलामध्ये फ्राय करून घेऊया। तर अशा प्रकारे मसाले आपण फ्राय करून झालेले आहेत। आता आपण जी भाजी पाण्यातून निथळून काढून घेतलेली आहे, ती सर्व भाजी याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। सर्व भाजी टाकून झाल्यावरती आपण ती पुन्हा त्या मसाल्यामध्ये ती मिक्स करून घेऊयात एकदा। तर या ठिकाणी भाजी मिक्स करून झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात व ही पुन्हा मिक्स करून घेऊयात व साधारण 2 ते 3 मिनिटभर आपण ही फक्त शिजवून घेणार आहोत, कारण ही भाजी आधीच शिजलेली आहे। फक्त याच्यामध्ये मसाले लागले पाहिजे चांगले, म्हणून आपण साधारण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून यांना शिजू देणार आहोत मिक्स केल्यावरती। तर अशा प्रकारे आपली ही डेडराची भाजी तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू।